आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। अखंड महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येनिमित्त यात्रेला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीमध्ये गर्दी केली आहे। सोमवारी अमावस्या येत असल्यामुळे ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि खंडेरायाच्या जेजुरी आज अशी पिवळी धमक झाली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली आणि पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्या धमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केलेली आहे। त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रूप आलंय। बोला येळकोट येळकोट, जय मल्हार। आज सोमवती अमावस्येच्या निमित्ताने देवाची पालखी इथून जी निघणार आहे जेजुरी गडावरनं ती थेट करा स्नानाला जाईल। तत्पूर्वी जिथून देव निघतात ते हे स्थान न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सबंध दर्शकांना आपण दाखवतोय। आणि इथले मानकरी, इथले पुजारी आपल्याबरोबर। दादा, आपलं नाव? गणेश आगलावे। गणेशजी, काय नेमकी प्रथा आहे आज? कशा पद्धतीने ही सगळी प्रथा परंपरा पार पडेल? महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा, असंख्य भाविकांचं कुलदैवत असलेला आज सोमवती अमावस्या, म्हणजे वर्षातून 2 किंवा 3 सोमवती ह्या दरवर्षी असतातच। मागच्या वर्षी एकच सोमवती पडली, यावर्षी 3 सोमवती आहेत या वर्षामध्ये। आणि खंडोबा देव रात्रीच भंडारा घरामध्ये, मंदिरातून भंडारा घरामध्ये देवाची स्वारी इथे येऊन बसली। इथून पालखीमध्ये आपले 7बाई आणि 12बाई हे देव पालखीमध्ये बसत असतात। हेच ते देव असणारे जे पालखीत असतील? हो, हेच देव असतात पालखीत बसायला आणि ते करा स्नानाला जातात। हो, आणि हे दर सोमवतीला आपण पार पडतो? हो, दर सोमवतीला असा प्रकारे उत्सव हा पार पडला जातो इथे। न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवतोय की पालखीमध्ये जे देव बसणार आहे त्याची ही खास जी मूर्ती आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते। आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हे दर्शन घेऊ शकता। आणि पुन्हा एकदा जयघोष करूया, येळकोट येळकोट। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी विशाल परदेशी, थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, आज सोमवती अमावस्या आहे जेजुरी गडावर, तुम्ही सध्या उपस्थित आहात, हजारो भाविक तिथे दाखल झालेले आहेत, काय सध्या वातावरण आहे? प्राजक्ता, हजारो नाही तर लाखो भाविक आज सोमवती अमावस्येच्या निमित्ताने आवर्जून जेजुरी गडावरती येतात। खरं तर आजच्या सोमवतीचं विशेष असं आहे की मला काही बहुतांशी जुन्या जाणते इथल्या लोकांकडनं कळालं की गेल्या 15 वर्षांनंतर शिवरात्रीनंतर ही सोमवती जी ती आलेली आहे। त्यामुळे भाविकांसाठी ही सोमवती विशेष खास म्हणता येईल। आणि मला दाखवायचं इथलं हे छत्री देऊळ आहे। या छत्री देवळाच्याच ठिकाणी म्हणजे जी पालखी आता मंदिरात निघालेली आहे, जिने प्रस्थान ठेवलेलं आहे, ती काही मिनिटांमध्ये इथं येऊन पोहोचेल आणि इथं तिचा 5 मिनिटाचा विसावा असतो। होळकरांचं म्हणजे मल्हारराव होळकरांचं हे छत्री मंदिर आहे, ज्या ठिकाणी हा विसावा जो आहे तो पालखीचा होतो। परंपरेनुसार दर सोमवतीला जेव्हा पालखी निघते तेव्हा विसावा इथंच घेतला जातो। शिवाय मला आजूबाजूचा हा सगळा परिसर पण बघायचा आहे। या पालखीचं दर्शन घेण्यासाठी इथल्या सगळ्या पंचक्रोशीतले लोक जे आहेत ते आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत। आणि दुसरं असं की सोन्याची जेजुरी ज्याला आपण म्हणतो, त्या सोन्याच्या जेजुरीमध्ये या भंडाऱ्यात इथले भाविक देखील नावून निघतात। तर इथं सगळा जो परिसर आहे तो पिवळा धमक असं झालेला बघायला मिळेल। ते देखील या भंडाऱ्यामध्ये नावून निघालेले आहे। कुंकू आणि हळद ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा तो हळदीचा अभिषेक असं म्हटलं जातं। आणि जेव्हा उधळण होते तेव्हा ती भंडाराची होते। ही उधळण सोमवतीच्या निमित्ताने जेजुरी गडावर फक्त सोमवतीच्याच नाही तर 365 दिवस आपल्याला बघायला मिळते। काही भाविकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू। काका, कुठले आहे तुम्ही? आम्ही निपाड तालुका नाशिकचे। अच्छा, निपाडून आले का? हो. खास सोमवतीसाठी इथे? हो, सोमतीसाठी इथे येतोय। सोमवती चुकवती नाही का? मल्हारवारी? मल्हारवारी। हा ना? हो, दर सोमतीला येतोय। येता? हा मोठा कार्यक्रम करतो आम्ही इथं का? हो, प्रसादाचा कार्यक्रम करतोय। प्रसादाचा कार्यक्रम करता? इतर काही लोक? दादा, मी मल्हारी अर्जुन नवले, हा. राहणार चोराखळी, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे, कळंब तालुक्यात। पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या जन्मगावाहून आलेलो आहे। हा. तरी पण या सोहळ्याचा आनंद इतका मोठा आहे की कैलास ही मोठा आनंद आहे। बोला येळकोट येळकोट, जय मल्हार, सदा आनंदाचा येळकोट। प्राजक्ता, निश्चितच विशाल, या भाविकांचा उत्साह दिसतो आणि या भाविकांसोबतच तुमचा देखील उत्साह तितकाच पाहायला मिळतोय। धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्या